पास्ट ही धोकादायक गोष्ट आहे. गेट रिड ऑफ इट ॲज सून ॲज पॉसिबल. आता पास्ट म्हणजे अनफिनिश्ड चॅप्टर. त्या व्यक्तीचा फोन पाहिला तर ती घटना आठवते. नमस्कार, मी प्रसन्न आणि मनमौजी जुगाडच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत निर्जा उपाध्याय मॅडम, ज्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कोच आहेत आणि सायकोथेरपिस्ट सुद्धा आहेत. आणि आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत अशा विषयावर. हा विषय खूप गंभीर आहे आणि लोक त्याला गंभीरतेने तितकंसं घेत नाही. आणि तो विषय म्हणजे पास्टमध्ये आपण जे अडकलेलो असतो, मग त्याच्यातून बाहेर कसं निघायचं. आजचा विषय असा आहे की म्हणजे लोक मोस्टली असे भूतकाळात अडकलेले आपण बघितलेले. तर मग त्याचं म्हणजे एक्झॅक्टली कारण काय असतं? भूतकाळात अडकणे म्हणजे खरं सांगू का, भूतकाळातच अडकत नाहीत हे लोक, पण भविष्याची भीती असते. आता गंमत अशी की चला एक एक्झाम्पल आपण घेऊ. समजा तुम्हाला एक हॉस्पिटल माहिती आहे की खूप इमर्जन्सी असेल तर आपण या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो, मग कोणालाही घेऊन जा वॉटेवर. आणि तो जो रस्ता आहे त्यावर तुम्हाला म्हणजे तुमचा थोडाफार ओळखीचा रस्ता आहे तो. तुम्हाला माहिती आहे की नॅरो आहे तो रोड आणि गड्डे वगैरे आहेत त्याच्यावर, पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही सेफली तिथे पोहोचून जाणार. आता एके दिवशी होतं असं की खूप जास्त म्हणजे एक एमर्जन्सी येते आणि तुम्हाला असं वाटतं की नाही, आपल्याला लवकरात लवकर ताबडतोब तिथे पोहोचायचंच आहे, कोणाला तरी घेऊन ताबडतोब पोहोचायचं आहे. तेवढ्यात कोणीतरी येतं आणि तो अमुक व्यक्ती तुम्हाला म्हणतो की एक काम कर ना, तू हा असा असा रस्ता घे, एकदम चांगला आहे, तिथे फार काही ट्रॅफिक तुला मिळणार नाही आणि तू पोहोचून जाशील आरामात. ठीक आहे, गुगल मॅप लाव. तर त्यावेळेस एक भीती वाटेल, तो अनोळखी रस्ता आहे, मी तिकडे हरवलो तर, गुगल मॅप तिथपर्यंत व्यवस्थित देऊन नाही गेला तर काय होणार. म्हणून तुम्हाला असं एक वाटतं की नको, राहू दे, हा मला नेहमी ओळखीतला रस्ता आहे माझा, मी हाच घेतो, मला माहिती आहे कुठे गड्डे आहे काय, पण मी हा घेणार आणि व्यवस्थित पोहोचून जाईल. म्हणजे तो जो नवीन रस्ता आहे तो खराब आहे का? नाही, तो खराब नव्हता, पण आपल्याला भीती होती. तर भविष्य काळात जरी काही चांगलं असेल तरी आपल्याला ना बरेचदा त्या जुन्या गोष्टी ज्या आहेत, कारण सबकॉन्शियस एकतर फॅमिलिअरिटी सोबत खूप मजेशीर असतो, तो आरामात असतो. तर कुठली गोष्ट फॅमिलियर असेल तर आधी तो तीच गोष्ट निवडणार. आणि म्हणून सकाळी अलार्म आपण बंद केला म्हणजे एकदा एक दिवस बंद केला, दुसऱ्यांदा ही आपली पद्धत, ही पॅटर्न सुरू असतं. आणि एक दिवस आपण ठरवतो नाही, मला आज ना लवकरच उठायचंय, हे काही ठीक नाही, बट दॅट डे ऑल्सो वी आर नॉट एबल टू मेक इट. कारण ती फॅमिलियर, तो पॅटर्न फॅमिलियर झाला असतो आपल्या सबकॉन्शियससाठी. तर लोक हे पास्टमध्ये अडकलेले असतात कारण त्यांना भविष्य काळाची भीती वाटते. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरं, पास्ट म्हणजे त्यांची आयडेंटिटी होऊन जातं बरेचदा. आता आयडेंटिटी कशी, तर तुम्ही ऐकलं असेल काही लोकांना म्हटलं, अगं तू अशी चिडते का, तू अशी का बरं आहे, तू अशी कंट्रोलिंग का आहे, किंवा तू असाच का आहेस. तू म्हणतो मी असा आहे कारण ना माझ्यासोबत असं झालं. तर मी असा आहे किंवा मी अशी आहे, ही त्यांची आयडेंटिटी. आता ही आयडेंटिटी का आली, त्या पास्टमुळे. आणि ज्यावर तुमची आयडेंटिटी डिपेंड आहे, तुम्ही तीच गोष्ट काढून घेतली तर कसं चालणार, बरोबर. तर ती पण एक खूप स्ट्रॉंग हा एक पॉइंट आहे की यामुळे आपण पास्टमध्ये अडकलेलो असतो. आणि बरेचदा त्या गोष्टी जेव्हा आपण विचार करतो तर त्यातून बाहेर निघायचा आपल्याला क्लूज दिसत नाही, एक वे आउट कळत नाही आपल्याला, की मला कळतंय की हे मी पास्ट मध्ये अडकते, गुरफटून गेलेले आहे, यातून बाहेर निघायचंय, पण मी बाहेर निघू कशी. आणि ते आपण सप्रेस करत राहतो. काही लोक दाखवतात, काही लोक सप्रेस करतात. आणि ती सप्रेशन म्हणजे सर्वात बेकार गोष्ट आहे. म्हणजे असं कोणीच करायला नको पास्ट किंवा कुठलेही तुमचे इमोशन्स. पण मग एक आता असं असतं की पास्ट लक्षात ठेवणं वेगळं आणि पास्ट मध्ये अडकून राहणं वेगळं. मग त्याच्यात काही फरक असतो का? म्हणजे आपण पास्ट आठवण ठेवतो, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला हॅपीनेस देतात किंवा मग सॅड असतात, तर ते आपण लक्षात ठेवतो. पण मग त्याच ह्याच्यामध्ये अडकून राहणं पण किती, म्हणजे काय असं काही त्याच्यात डिफरन्स आहे? हा, डेफिनेटली डिफरन्स आहे. कारण पास्ट लक्षात राहणं म्हणजे रुतणं, पास्ट मध्ये अडकून राहणं म्हणजे सतत रुतत राहणं. ओके, क्लिअर आहे आता डिफरन्स. तर तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करता तो तुमचा पास्ट आहे, तुम्ही असं इरेजर घेऊन त्याला हे नाही करू शकत, करू शकत नाही. पास्ट तसं राहणारच आहे तुमचं. बट जेव्हा तुम्ही त्या पास्टला वारंवार तुम्ही छेडत राहता त्याला, आणि तो पास्ट कसा आहे, जोपर्यंत तुम्ही त्याला हील करत नाही तोपर्यंत तो उड्या मारतो, आणि तो कधी उड्या मारू शकतो.
तुमचं मूड सगळं घरच्यांचं बरेचदा पाहिलं असेल, घरच्यांचं सगळ्यांचं मूड छान आहे, सगळं हे आहे, एव्हरीथिंग इज फाईन. आणि अचानक एखाद्या व्यक्तीचा मूडच जातो किंवा छोट्याशा गोष्टीवर चिडूनच जातो आणि त्यालाच कळत नाही मी असं का वागलो. ठीक आहे, तर तुमचं कधी पण ते ट्रिगर होऊ शकतात, जुन्या गोष्टी कधी ट्रिगर होऊ शकतात, तुम्हाला ते कळत नाही. आता माझ्याकडे जे क्लायंट्स येतात त्यांना विचारलं की तुम्ही असे का आहात, किंवा क्रोनिक नेक अँड शोल्डर पेन आहे तुम्हाला, बॅक पेन आहे, तर काही झालंय का, काय काय प्रॉब्लेम आहे, कसं आहे का, असं ते आले. नाही नाही, माझं लहानपण अगदी व्यवस्थित गेलं, बालपण एकदम ऐशो आरामात छान गेलं, मला आता पण काही त्रास नाही, म्हणजे असा फार काही त्रास झालाच नाही ज्याच्यामुळे मला हा पेन होणार. म्हणजे स्वतःच प्रश्न रेडी करतात, स्वतःच त्यांचं उत्तर रेडी असतं आणि निष्कर्षही स्वतःकडून मोकळे होतात. पण खरं तर त्यांना कळतच नसतं की ते वारंवार त्याच पास्ट मध्येच खेळून राहिले, कारण ते सबकॉन्शियस मध्ये चालतं आणि तुमच्या कॉन्शियस माइंड मध्ये ते एवढं म्हणजे सरफेस लेवलवर तेव्हा आलेलंच नसतं. क्वचित एखाद वेळेस येतात जेव्हा तुम्ही आरामात बसता किंवा कुणाचा फोन कॉल पाहिला, कुणाचा चेहरा पाहिला, तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड पास्ट आठवतं, ती गोष्ट वेगळी. पण अदरवाईज नाही, सब तो ठीक आहे. आणि मग जेव्हा मी त्यांचे सेशन्स घ्यायला लागते तर अचानक थोडा वेळ गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते विचारतात, खरंच एवढं होतं माझ्यामध्ये, मी एवढं आठवण ठेवली होती, एवढ्या गोष्टींची आठवण ठेवली होती, असं. मग इट्स लाईक इट इज देअर बट इट्स हिडन, अशी ती गंमत आहे. अच्छा, म्हणजे अनेक वर्षांपासून अशी आठवण एखादी आपण जपून ठेवली असेल, मग ती म्हणजे इमोशनल पेन म्हणून ती बाहेर येते असं तुमचं म्हणणं? तर जसं समजा एखादा चेंडू, एक बॉल आहे, आपण तो पाण्यात टाकला, ठीक आहे, मी इथे दाबला, तो दुसरीकडून बाहेर, तिथून दाबला, तो तिसरीकडून बाहेर. तर आपला हॉन्टिंग पास्ट असतो, काहीतरी वाईट झालेलं किंवा काही असेल, तर ते याच बॉल प्रमाणे आहे. तुम्ही त्याला जेवढं सप्रेस कराल ते कुठून ना कुठून बाहेर येणार. आता कुठून बाहेर येतं, फक्त माझ्या नेचर, माझ्या म्हणजे स्वभावावरून किंवा माझ्या पर्सनॅलिटीमध्ये मी जशी बोलते वागते तिथूनच नाही, तर आपल्या बॉडीमधून सुद्धा ते कुठे ना कुठे दिसतं. कारण कुठलंही इमोशन, हे निगेटिव्ह इमोशन असे बाहेर जात नाही, हे जर तुम्ही सप्रेस केले तर कुठेतरी ते आर विदिन युअर बॉडी. ओके. हां, आणि मग ते बघा, कोणाला हेअरफॉल खूप जास्त म्हणून इश्यू. आता असं नाही म्हटलं सगळेजण म्हणतील की माझ्या पास्टमुळे झालंय. देर आर रेस्ट ऑफ अदर रिझन्स. ठीक आहे, तुमचं व्हायटमिन इनटेक वगैरे, दॅट इज अ डिफरंट थिंग. पण तुमच्या केसांमध्ये स्किन इश्यूज होतात किंवा कुणाला क्रोनिक बॅक पेन, क्रॉनिक नी पेन, शोल्डर पेन, नेक पेन, तर ह्या जे सगळे क्रोनिक पेन्स असतात, तर मोस्टली दे आर रिलेटेड टू, दे आर लिंक टू युअर सप्रेस्ड पास्ट. तर अशा प्रकारे तो पास्ट बाहेर येतो, तुम्हाला तुमचे बॉडी ऑर्गन्स मध्ये ते दिसून येणार. तर असला प्रकार होतो तो. त्यामुळे इट्स बेटर टू हील युअर पास्ट, नॉट टू कॅरी दॅट किंवा नॉट टू सप्रेस इट. म्हणजे तुम्ही एक उदाहरण दिलं आता की हेअरफॉल होतो किंवा मग पिंपल्स वगैरे येतात, तर ते म्हणजे ते पोटामध्ये गटचं पण एक प्रकार असतो, पण मग त्याच्यासोबत पास्ट रिलेटेड पण ह्या गोष्टी गट सुद्धा पास्टशी रिलेटेड आहे. अच्छा. बघा, आपण बोलताना म्हणतो अरे माझ्या पोटात गोळा आला, हे बघून किंवा हे बोलताना, हे का म्हणतो, कारण आपले इमोशन्स बऱ्यापैकी आपल्या गटशी रिलेटेड असतात. तर ज्या लोकांना खूप कॉन्स्टंट, आता एक छोटी मुलगी माझ्याकडे, लाईक मे बी शी वॉज इन 7th or 8th, तर माझ्याकडे यायची आणि तिला खूप हेवी कॉन्स्टिपेशन, खूप त्रास. तर ती पाणी काढण्याचा इंटेक तिचा व्यवस्थित होता, सगळं बरोबर होतं, तरी सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं. तर रिझन बिहाइंड दिस वॉज काहीतरी लहानपणीचं तिने जे पाहिलं होतं, घरचा एन्व्हायरमेंट, आजी आजोबा कसे वागतात, घरच्या आईसोबत कसे वागतात, आई वडिलांसोबत, आई वडील कसे वागतात, एकमेकांसोबत कसे वागतात, तर हे सगळं कुठेतरी ते फिट झालं होतं. आणि काही गोष्टी ज्यांनी तिला हॅम्पर केलं होतं. तर हे जी गोष्ट ती विसरू शकत नव्हती, काही गोष्टी ज्या विसरू शकत नव्हती, त्या तिने पक्क धरून ठेवल्या होत्या, अगदी पक्क्या. आणि इफ यू कॅन रिलेट इट टू कॉन्स्टिपेशन, घाण बाहेर जातच नाही. तुम्ही घाण मनातली पण जाऊ देत नाही आहात, तर इट विल रिफ्लेक्ट. येस. ओके. असं आहे. मग ते म्हणजे असं एक असतं की म्हणजे मेमरी आणि इमोशनल इम्प्रिंट म्हणतात, तर त्याच्यामध्ये पण मग तो फरक असतो का? आता इमोशनल इम्प्रिंट म्हणजे कसं, बरं चला मी सांगते. आता मेमरी आणि इम्प्रिंट मधला फरक कसा, तर हार्ड डिस्क म्हणजे मेमरी असं बघतो. जेव्हा हार्ड डिस्क करप्ट होते, त्या स्क्रीनवर ग्लिच येतो, राईट. आता जेव्हा
तुमचं सबकॉन्शियस, ठीक आहे, मेमरी आणि ह्या सगळ्या सेफ सगळं सबकॉन्शियस मध्ये असतं. सबकॉन्शियस म्हणजे असं कुठला अवयव नाहीये, त्या काही गोष्टींचं असं पूर्ण कंपोजिट त्या गोष्टीला सबकॉन्शियस म्हटलेलं. तर आता सबकॉन्शियस मध्ये जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा तो ग्लिच कुठे दिसणार? आपल्या बॉडीमध्ये. ओके. तर ज्या प्रकारे हार्ड डिस्क मध्ये प्रॉब्लेम असेल तर ग्लिच स्क्रीनवर ग्लिच दिसेल. त्याचप्रमाणे समजा दिस इज युअर स्क्रीन, दिस इज द स्क्रीन. तर सबकॉन्शियस मध्ये जो पण प्रॉब्लेम असेल, करप्ट झालं असेल, काही करप्टेड फाईल्स असतील, त्या मात्र तुमच्या बॉडीवर दिसते. आणि हे जे बॉडीवर सगळं दिसतं तुमच्या स्वभावात, तुमच्या नर्वस सिस्टम मध्ये, तुमच्या बॉडीमध्ये, दिस इज नथिंग बट इमोशनल इम्प्रिंट. तर हे इमोशनल इम्प्रिंट तुम्ही सहजासहजी काढू शकत नाही. तुम्ही म्हणाल की मी हा स्क्रीन साफ करतो, ते ग्लिच चाललं जाणार, असं होणार नाही. तुम्हाला त्या हार्ड डिस्कचं जे करप्ट झाली आहे हार्ड डिस्क, त्याला तुम्हाला ठीक करावं लागेल. त्याच पद्धतीने तुम्ही सबकॉन्शियस रिपेअर करा, त्याला रिवायर करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर म्हणजे तुमची बॉडी असू दे, तुमचं वागणं असू दे, नर्वस सिस्टम, त्यावर तुम्हाला तो फरक दिसून येईल. सो दॅट इज सबकॉन्शियस इम्प्रिंट. आणि तो खूप पॉवरफुल आहे. म्हणजे तुम्ही काही गोष्टी सबकॉन्शियस डिझॉल्व्ह करा, आपोआप ते इम्प्रिंट चाललं जाणार. आणि यू विल हॅव फ्रेश न्यू ऍस्पेक्ट टू लुक इन टू एव्हरीथिंग. तुमच्या डे टू डे रुटीनला पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने बघा. हो बरोबर. आणि असं तुम्ही सबकॉन्शियस बद्दल जे बोलले ना, तर मग लहानपणी जे आपले एक्सपिरियन्स असतात किंवा तुलना केलेली असते, किंवा मग आपण म्हणू शकतो की काही वाक्य असतात, तर मग ते मनात असे म्हणजे आपले गुंतून गेलेले असतात. आणि मग त्याच्या थ्रू मग ते इमोशनल इम्प्रिंट म्हणजे जनरेट होते असं म्हटलं तरी चालेल का? पण लहानपणी जे वाक्य ऐकलेले असतात किंवा मग आपल्याला म्हणजे असं बोललं जातं की तू याच्यात चांगला नाहीये किंवा तू असा वाईट आहे, किंवा मग आपल्या म्हणजे लहानपणी तुलना होत असते की तो बघ किती अभ्यास करतोय, तू काहीच अभ्यास करत नाही, तू फक्त खेळतच राहतो असं, किंवा मग अशी आपल्याला अजून काही वाईट अनुभव आलेले असतात. मग त्याचा काही सबकॉन्शियसवर इफेक्ट होतो का? त्याच्यानंतर मग तो पुढे म्हणजे इमोशनल इम्प्रिंट म्हणून त्याचा काही याचा प्रचंड इफेक्ट होतो. अच्छा. 0 to 7 इयर्सच्या मधली जी मुलं असतात त्यांना असं लॉजिक वगैरे तो प्रकार जास्त वापरतच नसतात. आजकालची तर जनरेशन असून एक स्टेप पुढे, ठीक आहे, पण हे लोक लॉजिक वापरत नाही. जे मोठ्यांकडून ऐकलं ते सत्य. तुम्ही म्हणालात सॅन्टा क्लॉज असतो, तर सॅन्टा क्लॉज असतो असे, तो हे नाही विचारणार अच्छा खरंच असतो का, मग तो कसा दिसतो, काही प्रश्न विचारेल, पण विश्वास ठेवतो की यांनी म्हटलंय ना म्हणजे सॅन्टा क्लॉज असतो. मग आता तुम्ही त्या वेळा जर त्यांना म्हणते अरे त्याला बघ तो किती छान करतो, तू पहा काही कामाचं नाही, तू नुसतं त्रास देतो, तू नुसतं असा करतो, तुझी पद्धत बघ किती विचित्र आहे, आणि तू बघ कुठल्याच गोष्टी सांभाळत नाही, सारख्या गोष्टी पाळत राहतो, किंवा छोट्या छोट्या चुका झाल्या तर खूप जास्त राखवायचं. ते या सगळ्या गोष्टी खूप जास्त डीपली कोरल्या जातात त्यांच्या सबकॉन्शियसवर. आणि मोठे झाले की ही मुलं त्यांच्या स्वभावात, या मुलांच्या स्वभावात एक पॅटर्न तुम्हाला आढळून येणार. म्हणजे करिअरमध्ये स्वतःला नेहमी प्रूव्हच करत राहायचं, म्हणजे त्यांची एनर्जी कामापेक्षा जास्त स्वतः मी किती चांगलं आहे हे दाखवण्याचं. तर का? कारण सबकॉन्शियस मध्ये ते आहे ना की तू तर बरा नाहीच आहे, तू तर चांगला नाहीच आहे. मग नात्यांमध्ये तेच पॅटर्न दिसतं की मला यांना खुश ठेवायचंय. का? कारण जर मी खुश नाही ठेवलं तर मी चांगला मुलगा नाही, मी चांगली मुलगी नाही, तर मला यांना खुश ठेवायचंय. किंवा एक पीपल प्लीजिंग ॲटिट्यूड असतो की मला लोकांना म्हणजे ऑल द टाइम आय हॅव टू से येस, नाही म्हणून मी बाउंड्री बनवू शकत नाही. आणि सोबतच काय होतं की जर आपण इथेच आई वडिलांची जर गोष्ट केली, म्हणजे एका पोटी एका कॉर्नरला एका टोकाला आई आहे, दुसऱ्या टोकाला बाबा आहेत आणि ती मुलं मध्ये आहेत. तर जर आई बाबा दोघांपैकी कोणी एक जरा थोडंसं डिस्ट्रॅक्ट झालं किंवा हल्लं आणि त्यामुळे ती बोट हल्ली, तर मुलांना हे तर नाही कळणार आईमुळे झालंय किंवा वडिलांमुळे झालंय, पण त्यांचं शरीर सतर्क होऊन जाईल काहीतरी झालं. तर जे घरं असतात ना ज्यात तुम्हाला असं वाटतं, बरेच माझ्याजवळ जे क्लायंट्स येतात ते म्हणतात आमच्याकडे सगळंच ठीक आहे, आमच्याकडे काहीच नाही, मग आमची मुलं अशी का, आमच्याकडे शांतता असते मग आमची मुले अशी का. मग त्या मुलांना विचारा बेटा काय होतं, मी बाबा आले ना की मी शांत होतो, राग होतात नाही, कधीच नाही राग, हात उचलत नाही, कधीच नाही हात उचलला, पण बाबा आले की घरी का आपली शांतता होते. तर ती काय होतं, तुम्ही ज्या गोष्टी दाबलेल्या आहेत, इफ यू आर नॉट अ हील्ड पेरेंट, तुम्ही आत गोष्टी दाबलेल्या त्या बाहेर सहज ट्रान्समिट करतात. आणि मुलं इतके वल्नरेबल असतात, सर्वात आधी ते कॅच करतात या गोष्टी. हो.
आणि त्याचमुळे अशा घरांमध्ये बघा जिथे पण खूप जास्त ताण तणाव असतो, प्रॉब्लेम असतो, त्यात जर 2 मुलं असतील तर त्यात ती दोन्ही मुलं वेगवेगळी होऊ शकतात. म्हणजे एक होणार खूप रेस्पॉन्सिबल आणि पीस मेकर, त्याला वाटेल माझी जबाबदारी आहे, मला सगळं शांत करायचंय वगैरे वगैरे करून. आणि दुसरा रिबेल. आता रिबेल होणार, मग आपण म्हणतो हा असाच आहे, हा रिबेलच आहे, ही मुलगी अशीच आहे. पण का बरं रिबेल झालंय? कारण आत घुसमट होती ना ती बालपणीची. मग ते आई वडिलांच्या इंटरॅक्शनमुळे असू दे की तुम्ही काहीतरी त्याला बोललं म्हणून असू दे, पण आतली घुसमट होती ना, मग ती बाहेर कशी निघणार? फेकल्या जाते ती आणि सहज तो रिबेल होतो. ओके. मला याच्यावर म्हणजे राम लखन मूवी आठवला. हा त्याच्यात ते तसंच आहे की म्हणजे ते एक जण चांगल्या मार्गाला जातो आणि एक मग वाईट मार्गाला जातो. मग ते म्हणजे ते इन शॉर्ट त्यांनी पण म्हणजे बॉलिवूड वाल्यांनी पण ते मूवी मध्ये आणायसाठी तसं ट्राय केलंय. कारण मग त्याचं कारण असंच असेल की असतंच अगदी हा, बरोबर. हा, कारण हे लोक सुद्धा जेव्हा मूवीज बनवतात तेव्हा तेव्हा- त्यांना पण बरंच स्टडी करावं लागतं, सायकोलॉजीची स्टडी हो, करावी हो. लागते. बरंच ते अगदी Yes, खरं. yes, yes. आणि मग ते एक लोकांच्या मनात गिल्ट असते आधीपासून. तर ती गिल्ट किती म्हणजे वाईट प्रकारे फ्युचरवर हे करते, म्हणजे इम्पॅक्ट करते, म्हणजे पास्ट वाली गिल्ट. गिल्ट ना, गिल्ट ही एक भयानक गोष्ट आहे. हम्म. आता काय होतं, हेल्दी गिल्ट काय असतं हा. की माझ्याकडून चूक झाली, हा. मी ती दुरुस्त केली, नाही दुरुस्त होऊ शकली, मी त्यातून लर्निंग घेतलंय हो. आणि आय हॅव मूव्ड फॉरवर्ड. ठीक आहे, ही झाली हेल्दी गिल्ट, ज्याने तुमच्या ग्रोथवर इम्पॅक्ट होत नाही. हम्म. आता दुसरी जी गिल्ट असते अनहेल्दी, तुम्हाला वारंवार त्रास देणारी, ती म्हणजे एखादी गोष्ट चूक तुमच्या हातून घडली आणि आयुष्यभर तुम्ही त्याला जोपासून ठेवताय. हम्म. ठीक आहे, तर या गिल्टकडून शिकायचं, पुढे जायचंय. गिल्ट तुमची टीचर आहे, तुमचा पास्ट तुमचा टीचर आहे, तुमचा जेलर नाही आहे. हम्म. तर तुम्हाला असं कैदेत वगैरे ठेवलेलं नाहीये. डोंट बी सो. कारण हे गिल्ट जेवढं मनात रुजतं, हम्म. इट बिकम्स पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. तुमची आयडेंटिटीचा बराचसा पार्ट या गिल्टनेच व्यापलेला असतो. आणि मग तुम्ही जे डिसिजन्स घेता पुढे, हम्म. ते तुम्ही नाही घेत, तुमचा पास्ट घेतो, तुमचा गिल्ट ते डिसिजन घेतं. हम्म. म्हणजे आज मुलांनी म्हटलं की नाही मला असं असं आम्हाला असं असं करायचंय, तुमच्या घरी काही दुसरे लोक पण आहेत, त्यांना वाईट वाटलं तर, हम्म. म्हणजे मी माझ्या मुलांना दाबून ठेवेल पण त्यांना वाईट नको वाटेल ना, कारण मी कधीतरी त्यांना असं असं म्हटले ना. हम्म. ठीक आहे, तर ही जी गोष्ट आहे तुम्ही अशीच कॅरी करत राहिले तर तुम्ही पुढच्या जनरेशनला आरामात सहज ते पास कराल. कारण तुमच्या नेचर, तुमच्या अंगवाणी येते हे गिल्ट. म्हणजे इट बिकम्स पॅटर्न ऑफ युअर लाईफ. हम्म. आणि एक अजून जबरदस्त उदाहरण गिल्टचं म्हणजे जेव्हा आई वडील स्वतः म्हणतात, अशा बऱ्याच केसेसमध्ये पाहिले मी तुझ्यासाठी एवढं केलं, आम्ही असं केलंय तुझ्यासाठी, आमच्याकडून जे जे होतं तो केलं, आम्ही तुम्हाला हे दिलंय ते दिलंय ते दिलंय. इट्स ओके. हम्म. पण मी असं म्हणत नाही आदर नाही करायचा. आपल्या आई वडिलांनी खूप कष्ट केली आहेत, खूप कष्टांनी आपल्याला वाढवलेलं असतं. आणि जसे आपल्याला आपली मुलं खूप प्रिय असतात, त्यांना आपण प्रिय असतो. बरोबर. पण दॅट डझंट मीन की तुम्ही त्या गोष्टीला ॲज अ गिल्ट घ्या. त्यांनी म्हटलं दॅट इज अ डिफरंट थिंग, पण तुम्ही त्याला ॲज अ गिल्ट घेतलं आणि त्या दडपणाखाली जगताय. मग तुमच्या फ्रेंड्सला पण तुम्ही तसंच वागवताय, तुमचं स्पाऊस, तुमची मुलं, अजून तुमच्या परिचयाचे लोक ऑटोमॅटिक होत आहेत तुमच्याकडे. का ते तुम्ही करत नाही आहात, गिल्ट करत आहे. तर आता इथे चेक एक सिम्पल गोष्ट आहे ज्याने तुम्ही चेक करू शकता की वेदर यू आर वर्किंग ऑर युअर गिल्ट इज वर्किंग. तर तुम्ही एखादा निर्णय घेतला की मला इथून उठून जायचंय, बोलायचं नाही, किंवा तुम्ही निर्णय घेतला मला बोलायचं आहे किंवा व्हॉट एव्हर, की बोलल्यानंतर, तर विचारा की हा निर्णय मी घेतला आहे, म्हणजे ॲडल्ट मीने घेतला आहे, की गिल्ट ड्रिव्हन माझा तो डिसिजन आहे. गिल्ट ड्रिव्हन डिसिजन असेल दॅट इज अ रिझन वाय अवेअरनेस इज इम्पॉर्टंट. गिल्ट ड्रिव्हन आहे म्हणजे बॉस कुछ तो गडबड आहे. आणि तुम्ही स्वतःहून तुमच्या वाईजली, तुमच्या ॲडल्टहुड मध्ये येऊन वाईजली कुठला निर्णय घेताय, त्या प्रकारे बोलताय, दॅट्स अ डिफरंट थिंग. तर ही गंमत असते गिल्टची. अच्छा, म्हणजे एखादा आपण डिसिजन घेतोय तर मग त्याच्यावर आपण परत मग एकदा असं हे करायला गेलं पाहिजे की ॲडल्ट मी डिसिजन घेतोय किंवा मग गिल्ट ड्रिव्हन आहे तो डिसिजन, असं म्हटलं तरी चालेल right? म्हणजे एखादा मोठा डिसिजन जर घ्यायचा असेल. बिलकुल बिलकुल. ओके. गिल्ट ड्रिव्हन तर घ्यायलाच नाही नाही पाहिजे. कारण तिथून आपण
टीचिंग जे आहे त्याचे जे लेसन आहे ते घेऊन पुढे जायचं. ओके ते लेसन लक्षात घेऊन तुम्ही घ्या, हा. पण त्या गोष्टीचा गिल्ट बाळगून घेऊ नका. ओके असे आणि तो गिल्ट पास ऑन पण करू नका. तुम्ही बाळगला म्हणजे इन शॉर्ट अनहील्ड पेरेंट, गिल्ट इज देअर यू आर अनहील्ड. अनहील्ड पेरेंट विल गिव्ह द सेम थिंग टू देअर किड्स. यू कॅनॉट रेज असे किड्स की तुम्ही बघताय आणि माझ्या मुलांनी असं करायला पाहिजे, माझी मुलगी अशी व्हायला हवी. नाही, असं शक्य नाही होणार. बरोबर तेच. आणि जो पालकांचा स्ट्रगल असतो म्हणजे मग तो आपण असं जे मुलं असतात ते लाईफ टाईम असं कॅरी करत असतात, म्हणजे तो मग एक सायकोलॉजिकल ते हेल्दी असतं का? अरे बिलकुल नाही, ते अतिशय अनहेल्दी आहे. कारण तुम्ही पास्ट बॅगेज विचारलं ना. हो, म्हणजे आपण जे स्ट्रगल असतो ना लाईफ टाईम, तो पालकांचा स्ट्रगल असतो, तर तो इन शॉर्ट म्हणजे तो कॅरी फॉरवर्डच केला जातो म्हणजे पाल्यात. ओके, तर मग ते सायकोलॉजिकली किती नाही हे तर अजिबात बिलकुल हेल्दी नाही. आता स्ट्रगल म्हणजे कसं की त्यांचा जो स्ट्रगल आहे ती त्यांची स्टोरी, बरोबर. तुमचा स्ट्रगल तुमची स्टोरी. आता त्यांच्याकडून काही तुम्हाला पास ऑन करण्यात आलेलं आहे कळत न कळत, पण तुम्ही त्या म्हणजे तेवढं ते दडपण होत असतं तुमच्यावर, तुम्ही जगला. तुम्ही जर हेच पुढे फॉरवर्ड केलं तर ही चेन कधी ब्रेक होणारच नाही. तर त्यांचं स्ट्रगल का बरं असतं? कारण ती लोक, इफ यू अंडरस्टँड देअर माइंडसेट, ते ज्या पिढीतून आहेत, तर ती पिढी कशी आहे की त्यांनी म्हणजे आयुष्य स्ट्रगल त्यांच्यासाठी नॉर्मल होतं. म्हणजे स्ट्रगल आहे ना तर नॉर्मल आहे, प्रत्येकाच्या घरी सगळेजण स्ट्रगल करतायत. ठीक आहे, म्हणजे त्या लोकांना आजकालचं असं सांगितलं की नाही आम्ही ऑनलाईन कामं करतो आणि भरपूर पैसा पण कमवतो, शक्य नाहीये, तुम्ही जाऊन तिकडे राहा. मग आहे हे माइंडसेट, पण त्यात त्यांची चूक आहे का? नाही, त्यांनी अख्खं आयुष्य असंच काढलेलं आहे. ते हळूहळू जे लोक आता या नवीन पिढीला समजतात आहे, पुढे येतात आहे, त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण हे लोक यांचं स्ट्रगलिंग पिरियड गेलेला, स्ट्रगलिंग आयुष्य गेलं. तर स्ट्रगलिंग का गेलं? तेव्हा ऑपॉर्च्युनिटीज फार कमी होत्या, तेव्हा तुम्हाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन नव्हतं, जबाबदाऱ्या भरपूर होत्या. आता त्या सिच्युएशन मध्ये ते जसे वागले किंवा त्यांनी ज्या प्रकारे त्यांची पर्सनॅलिटी मोल्ड केली, ते त्या पिढीसाठी, त्या जनरेशनसाठी ते व्यवस्थित होतं. पण तुम्ही आता त्यांचं तेच स्ट्रगल चालवतो म्हणालात तर ते मिसमॅच होणार. कारण आताची फास्ट मुव्हिंग पिढी आहे आणि आता तुम्ही तेच रिइम्प्रिंट त्याचं पुन्हा पॅटर्न फॉलो करायला म्हणालात तर तुम्ही जगापेक्षा खूप मागे चालले जाणार. आणि आपल्याला म्हणूनच म्हणतो ना की त्या चेंजिंग जे वर्ल्ड आहे त्याच्यासोबत आपल्याला पण एक पाऊल पुढे टाकायलाच हवं. तर हे जे स्ट्रगल आहे हे आता तुमच्यापर्यंत जरी आलं असेल तरी आता पुढे तुम्ही थांबवू शकता आणि थांबवायला हवं. म्हणजे जसं बघा, डोंगरावरून पाणी खाली येतं, स्वच्छ पाणी होतात आणि ते आता गढूळ यायला लागलं, तर तुम्ही मध्ये त्याला काही कराल का? रिपेअर मेकॅनिझम काहीच नाही. ते जिथून पाणीचा जो सोर्स आहे तुम्हाला ते ठीक करावं लागेल. तर आता तुम्ही तो सोर्स आहात की नेक्स्ट जनरेशनला तुमचं स्ट्रगल आणि तुमचे पॅटर्न्स द्यायची गरज नाहीये. तर तेव्हाच कुठे आपण म्हणू की हेल्दी जनरेशन, मेंटली इमोशनली हेल्दी जनरेशन आपण क्रिएट करतोय. तर आणि मला असं पर्सनली वाटतं की पालक होणं म्हणजे फक्त मुलांना रेस करणं, चांगलं एज्युकेशन देणं, नवीन नवीन महागडी खेळणी देणं एवढंच नाहीये. पण तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी करता, त्यांच्या मेंटल हेल्थकडे लक्ष देता, इमोशनल हेल्थ, तुम्ही अच्छा मुलांना पेरेंट्स कसे हवे असतात? परफेक्ट पेरेंट्स असं काही डेफिनेशन्स नाही, मुलांना नको असतात. त्यांची पहिली नीड काय असते? इमोशनली अवेलेबल पेरेंट्स. इफ यू आर इमोशनली अवेलेबल फॉर देम, त्यांना खूप वॉर्म वाटतं, सिक्युअर वाटतं. झालं, पहिला टप्पा तुम्ही तिथेच गाठला. मग तर त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा स्ट्रगल्स तुमच्या थ्रू जेव्हा देता, आणि ते कसं कळतं आपल्याला, आपण कधीतरी ना वागताना आपल्याला कळतं अरे हे पॅटर्न माझा नाहीये, हे कुठून तरी मला आलेलं आहे. मी लहानपणी पाहिलं होतं, माझ्या आईने असं केलं, वडिलांनी असं केलं, किंवा कोणाच तरी मी पाहिलं. दिस इज रॉंग पॅटर्न जे मी घरी वापरतोय आणि माझ्या मुलांना देतोय. आय शुड स्टॉप इट हिअर. त्याच्यासाठी सेल्फ अवेअरनेस लागतो, भयानक म्हणजे प्रचंड महत्वाचं आहे. आणि सेल्फ अवेअरनेस शिवाय म्हणजे मग आपण आपल्यात तो बदल घडवूच नाही शकत. कारण आपल्याला कळणारच नाही. तुम्ही थेरपिस्टकडे, माझ्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा सुद्धा मला त्यांना सेल्फ अवेअरनेस पासून सुरुवात करून द्यावी लागते.
कारण असं जादू करून मी लगेच माहिती काढून घ्याल असं तंत्रज्ञान सध्या नाहीये. नाही तर मला त्यांना तेच करावं लागतं की तुम्ही बी सेल्फ अवेअर आणि मला सांगा, स्वतःला पण सांगा. त्यांना पण स्वतःबद्दल नवीन नवीन गोष्टी कळतात ज्या कदाचित फास्ट लाईफ मध्ये ते विसरून गेलेले असतात. हो दॅट इज. येस. आणि आता तुम्ही एक उदाहरण दिलेलं की पाणी जे असतं ते म्हणजे स्वच्छ येत असतात मग मध्येच ते गढूळ होतं. तर मग ट्रॉमा पण एक असंच गोष्ट आहे की जर तुमचं म्हणजे जो सोर्स आहे तो ट्रॉमा थ्रूच जर असेल म्हणजे तुमचा पास्टच खूप ट्रॉमाटाईज असेल तर मग तुमचं ते फ्युचर पण तसं गढूळ होत जातं का? आणि दुसरा प्रश्न असा आहे म्हणजे ट्रॉमाशी रिलेटेडच की जर ट्रॉमा आहे ना तर मग तो छोट्या छोट्या गोष्टींमधून पण आपल्याला ट्रॉमा होतो की त्याच्यासाठी काही मोठी एखादी घटना घडल्यावरच तो ट्रॉमा असतो आपल्याला पास्टमध्ये आणि मग त्याच्या थ्रू मग ते प्रेझेंट किंवा फ्युचर करावं लागतं असं. ओके. तर आता सपोज एका गाडीला डेंट करायचं ते आपण ठरवू, करू नका, कोणीच करू नका. पण जर करायचंच असलं तर एकतर मी जबरदस्त हिट करेल, डेंट झाला, किंवा मी असं रोज थोडं थोडं त्याच ठिकाणी हिट करत जाणार, अगदी हलका हलका. डेंट तेव्हाही पडणारच नाही. मग ट्रॉमा एखाद्या मोठ्या इन्सिडेंटचा असू द्या, ऍक्सिडेंट झाला, मोठी कुठली गोष्ट घडली त्याचा असू द्या, की डेली रुटीनमध्ये थोड्या 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 गोष्टी साचत असू द्या, दॅट इज ऑल्सो ट्रॉमा अँड दॅट वॉज ऑल्सो ट्रॉमा. ठीक आहे. तर हा झाला ट्रॉमा, म्हणजे तो मोठ्या घटनांमुळे होतो, छोट्या गोष्टींमुळे पण होतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे हा ट्रॉमा जो आहे तो पण कुठेतरी सेट होतो जबरदस्त आपल्यामध्ये, म्हणजे असा गोठून बसलेला असतो. आता जी गोष्ट कुठे गोठून बसलेली आहे ती आपल्याला अस्वस्थ बसूच देत नाही. आता एका छोट्या मुलीची मी गोष्ट सांगते तुम्हाला. सो ती स्विमिंग पूलमध्ये तिचं स्विमिंग वगैरे सुरू होतं तिच्या कझिन सोबत, आणि ती मोठी व्यक्ती पण आई वडील वगैरे अशा अवतीभोवती होते स्विमिंग पूलच्या, आणि तिने पाहिलं की तिची शी केम आउट ऑफ दॅट पूल आणि तिची जी कझिन होती ती हातपाय मारत होती. छोटा पूलच होता, ती काही हे नसती झाली, म्हणजे तिथे सेव्ह करायला सुद्धा गार्ड्स वगैरे सगळे होते, पण तिने हेल्प 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 म्हणून अशी ओरडली कारण ती घाबरली. बहीण निघून गेली तर दुसरी मग ती घाबरली. आता हिने काय केलं, ही जी बाहेर बसली तिने हे सगळं बघितलं आणि इट इम्पॅक्टेड हर सबकॉन्शियस. हा तिच्यासाठी ट्रॉमा होता. नंतर शी वॉज टेकन आउट सेफली वगैरे सगळं ठीक आहे. नंतर त्या मुली खेळायला लागल्या ते पण ठीक आहे, पण ती जेवढी काही घटना ती झाली त्या 5 वर्षाच्या मुलीवर त्याचा इम्पॅक्ट झाला. आता हे कसं कळलं, जेव्हा वेन हा पेरेंट्स कम टू मी, आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आम्ही सगळे डॉक्टर सगळीकडे गेलो, सगळं काही ट्राय केलं, स्टेरॉइड क्रीम पण आम्ही स्किनवर वगैरे लावतोय, पण प्रॉब्लेम असा आहे की हिला कधी आंघोळ घातली की फुल बॉडीवर रॅशेस येतात. बरं, फक्त साबण लावले आणि रॅशेस येतात तर आपण साबण बदलायचं सजेशन देऊ, पण नुसतं पाणी जरी अंगावर घातलं तरी रॅशेस यायचे. आणि मग जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी हा स्विमिंग पूलचा इन्सिडेंट सांगितला. तोपर्यंत असंच होतं की हे सब कुछ ठीक आहे मॅडम, सगळं ठीक आहे, काहीच नाही झालेलं. आणि जेव्हा मला ते कळलं दॅट टाइम इट क्लिक्ड माय माइंड की दिस इज अ ट्रॉमा दॅट इज सेट हार्ड. आणि मग तिला जेव्हा आपण त्यावर ट्रीट केलं, त्या ट्रॉमावर ट्रीट केलं, तर ट्रॉमा पूर्णपणे डिसॉल्व्ह केला, काढला. म्हणजे इतके मॅजिकल रिझल्ट त्याचे होते की आंघोळ पण करायला लागली, साबणही लावायला लागली आणि रॅशेस नव्हतेच अजिबात नाही, पूर्ण ती हील झालेली. म्हणजे मी जसं म्हटलं होतं की आपल्या बॉडीवर सगळं दिसतं, त्याचे इम्प्रिंट्स येतात, तर तो ट्रॉमा आता तिच्या आत कुठेतरी साठलेला होता, कुठून ना कुठून बाहेर फुटायचं ना, स्किन मधून बाहेर निघाला. तर पाण्याशी ते ट्रिगर झालं होतं आणि ते लगेच दुसऱ्या दिवशी झालं का तिच्यासोबत नाही. ग्रॅज्युअली जसा जसा तो ट्रॉमा तिला त्रास देत गेला तसा तो मग एक दिवस आला की त्या दिवशी नंतर लगेच याचे रिझल्ट असे दिसायला लागले तिच्यावर. सो असं वर्क करतं ट्रॉमा. बरोबर. ते ट्रॉमा जे असतात मग ते करिअर किंवा मॅरेजेस किंवा मग आपण असं फायनान्शियल डिसिजन किंवा मोठा काही डिसिजन घ्यायचा असेल तर त्याच्यात अडथळा बनतो का? बिलकुल बिलकुल बनतो. आता बघा, ट्रॉमा म्हटल्यानंतर पुन्हा मी जे आधी सांगितलं होतं की एखादा ऍक्सिडेंट झाला हेच नाही. डेली रुटीनमध्ये जर तुम्हाला कोणी सतत टोकत आहे, डेली रुटीनमध्ये तुम्ही घेतलेले निर्णय सतत सांगण्यात येतात आहे चुकीचं आहे, चुकीचं आहे, हे करू नको, असं नको करू, मी सांगते ते कर, तू काय करतो, तुला काही येत नाही, किंवा वॉट एव्हर, प्रत्येकाचे आपापले पॅटर्न्स पेरेंटिंगमध्ये. तर जेव्हा हे सगळं चालतं तेव्हा हळूहळू हा जो ट्रॉमा आहे हे त्यांच्या जसं म्हटलं होतं पर्सनॅलिटीचा एक पार्ट बनतो, एक भाग बनतो. आणि
ती ना व्यक्ती अशी पुढे सुसाट नाही जात, म्हणजे मला काही छान करायचंय मी जातो वगैरे असं नसतं. 4 पावलं पुढे गेलं की 2 पावलं मागे येतं करिअरमध्ये. ओके. रिलेशनशिपमध्ये पण रिलेशनशिप असते, चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. कोणाला विचारा का, मग त्यांना विचारायचं कधी का तुमची रिलेशनशिप म्हणजे अशी व्यवस्थित तर वाटते, काय प्रॉब्लेम काय मग? नाही व्यवस्थित आहे, पण ना बोलण्यासारखं काही नाही, म्हणून आम्ही भांडत पण नाही बोलत पण नाही. तर बरेचदा अशी कारणं असतात. मग त्यांना आता फायनान्शियल रिस्क घ्यायला एक तर घाबरतात, बरोबर. नाही तर खूप स्पेंडलेफ्ट असतात ते, म्हणजे खूप जास्त पैसा उधळू शकतात. किंवा रिलेशनशिपमध्ये अतिशय जास्त अटॅच्ड असतात किंवा बिलकुल डिटॅच्ड, म्हणजे त्यांना तो जो त्या फिलिंग्स म्हणतात किंवा जी सेन्सिटिव्हिटी एखाद्या व्यक्तीसाठी यायला पाहिजे ती येत नाही. मग या सगळ्या गोष्टी त्या ट्रॉमामध्ये त्याच्यामुळे. आणि एक सांगू का, खरं तर मला असं वाटतं ट्रॉमा म्हणा किंवा पास्ट म्हणा, इट्स जस्ट लाईक आपल्या गाडीचा हँडब्रेक. म्हणजे तुम्ही जो हँडब्रेक स्टार्ट केला ओढला आणि त्यानंतर पूर्ण सोडलाच नाही, तो पूर्ण सोडला गेलाच नाही, तर गाडी स्टार्ट नाही होणार का? होणार, गाडी स्टार्ट होणार. तुमचं इंजिन सुद्धा स्टार्ट होणार, जास्त काम करावं लागेल इंजिनला, फ्युएल पण कन्झ्युम होणार. फ्युएल कन्झ्युम झाला, इंजिन स्टार्ट झालं, ती गाडी सुद्धा चालायला लागते, पण स्मूथली चालत नाही, स्पीड पकडणार नाही. बरोबर का? बरं, कारण तो हँडब्रेक सोडलेलाच नाही पूर्णपणे. तर दिस हँडब्रेक इज पास्ट. आपला ट्रॉमा येणार पास्ट. म्हणजे एकदा जर तुम्ही तो हँडब्रेक सोडला तर थिंग्स बिकम व्हेरी स्मूथ फॉर यू. म्हणजे जे करिअर झालं, रिलेशनशिप झालं किंवा तुमचे डिसिजन मेकिंग, यात सुद्धा तुम्हाला तुमचा चेंज्ड व्हर्जन दिसेल. तुम्ही डिसिजन तुमच्या चेंज्ड व्हर्जन घ्यायला. समजलं. म्हणजे लोक बरेच म्हणतात ना की मला पुढे जायचंय, पण मग मी खूप ट्राय करतो, पण मला पुढे जाणं शक्यच नाही. मग ते हेच असतं की ट्रॉमा असतो किंवा मग पास्ट एक्सपिरियन्स असतात. मग आता हे सगळं पास्ट सोडण्यासाठी किंवा ट्रॉमामधून बाहेर निघण्यासाठी आपल्याला सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग करावी लागते का? आणि ती कशा थ्रू करावी लागते, म्हणजे ती कशी होते? बरं, तर आता काय की जसा आपला मोबाईल आहे त्याच्यात सॉफ्टवेअर अपडेट होतो, कम्प्युटरमध्ये सुद्धा न्यू सॉफ्टवेअर इन्स्टॉल होऊ शकतात. तर त्याचप्रमाणे आपलं जे माइंड आहे ते रिवायर होऊ शकतं. रिप्रोग्रामिंग म्हणजे तुमच्या पूर्ण याची रिवायरिंग. जसं सपोज एक बल्ब आहे, त्याला ऑन केलं पण तो लाईट नाही होऊन राहिला, इट इज नॉट लाईटिंग अप. तर का? कारण तुम्ही ऑन जरी केले पण ती वायरिंग चुकीची आहे ना, त्यामुळे इट इज नॉट वर्किंग. ती एकदा वायरिंग तुम्ही व्यवस्थित केली तर दॅट बल्ब विल स्टार्ट वर्किंग प्रॉपरली. त्याचप्रमाणे आपलं जे पोटेन्शियल आहे, आपली जी क्षमता आहे ती भरपूर आहे, पण होतं असं की आपली इतकी चुकीची रिवायरिंग असते. आता ती कोणी बोलल्यामुळेच का? तर नाही, कोणी आपल्याला काहीतरी बोललं, दॅट कॅन बी वन ऑफ द रिझन्स. किंवा तुम्ही प्रत्यक्ष लहानपणी तुमच्या समोर काहीतरी पाहिलं, म्हणजे बिझनेस स्टार्ट झाले आणि फेल होऊन जातात, हे तुम्ही पॅटर्न तुमच्या घरी पाहिलं. आता आज सपोज तुम्ही 40s क्रॉस केलं आणि तुम्हाला वाटतं नाही यार, आपण ना खूप झाली आता नोकरी. जनरली ते मिड करिअर क्रायसिस येतं 40s मध्ये, अँड पीपल स्टार्ट फिलिंग की नाही आता ना अभि खुद का बिझनेस आहे, आता स्वतःच काहीतरी करायचं. आणि त्यावेळेस आतून एक छोटासा आवाज, पण सगळ्यांना भारी पडतो, नको करू, तुला माहिती आहे किती म्हणजे बिझनेस तोंडावर पडलेत आपले, नको करू, बरं नको, नोकरी ठेव सोबत, राईट. आता ही जी गोष्ट आहे ही पण एक प्रकारचं पॅटर्न आहे, ही एक वायरिंग आहे, चुकीची वायरिंग. तर ही चुकीची वायरिंग आपल्याला ठीक करायची, म्हणजे त्याला रिवायर करायचं. म्हणजे हे जे पास्ट, जो त्या व्यक्तींचा पास्ट होता तो त्यांच्यासोबत गेला, ते का त्यांचे बिझनेस पडले हे शिकून घेणे, ती शिकवण जी आपल्याला मिळाली ती अप्लाय करणे आजच्या आयुष्यात, अँड देन स्टार्ट वर्किंग ऑन युअर ड्रीम्स. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि ते कुठेतरी आपण लॅक करतो, कारण आपण मग याच्यासोबत असं झालं, त्याच्यासोबत असं झालं, मी ऐकलं की हे असे बिझनेस तर मीही कर सकते, हम नाही कर सकते वगैरे वगैरे प्रकार. आणि बस या अशाच सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे मग पुन्हा माणूस अडकून जातो आणि 4 पावलं मागे गेलं की 2 पावलं मागे, म्हणजे पुढे गेला की 2 पावलं मागे येत असतो असं. बरोबर. आणि लोक म्हणजे रिप्रोग्रामिंग करण्यासाठी किंवा मग ते पास्ट मधून बाहेर पडण्यासाठी, हिलिंगसाठी खूप असं लेट डिसिजन घेतात. मग ते म्हणजे का करतात असं, किंवा मग ते असं एवढं घाबरत का असतात? हो, आता काय ना की पहिले तर मी सांगते, ही जी रिप्रोग्रामिंग होती ज्याबद्दल आपण आता बोललो, ती गरजेची नाही का? ती आहे, फार गरजेची. त्याच्यासाठी खूप वेगवेगळे टेक्निक्स आहेत, टूल्स आहेत, जसं लाईफ कोचिंग झालं,
सायकोथेरपी झालं, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आहे, हो. अजून बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या प्रॅक्टिस करतात. तसं मी पण इथे प्रॅक्टिस करते. हे लोकांना माहिती नाही का? माहिती. पण इथं येणारे 2 प्रकारचे क्लायंट्स असतात. एक जे म्हणतात की म्हणजे सांगून येतात लोकांना मी इथे जातोय कारण मला माझं हिलिंग करायचं. दुसऱ्या प्रकारची जी लोक असतात ती, मॅडम इकडे कोणी बघत तर नाही, कोणाला सांगू नका मी येऊन गेलो. म्हटलं का, काय झालं? ते म्हणतील मी वेडा झालं नाही असं. आणि दिस इज द फॅक्ट. असं होतं. आता तुमच्या याच प्रश्नाशी रिलेटेड सांगते. ताप सर्दी असं काही असेल तर माणूस स्वतःहून डॉक्टरांकडे जातो. घरचे म्हणतात ए जा रे बाबा जा, असा बसू नकोस, डॉक्टरांकडे जा, औषधे घे, ठीक हो. राईट. दातांमध्ये प्रॉब्लेम झाला, जा डेंटिस्टकडे, वाढण्याआधी जा. पण जेव्हा मेंटल हेल्थ येते ना, इमोशनल हेल्थ, तेव्हा तुटेपर्यंत वाट बघतो. तर ती तुटेपर्यंत वाट का बघायची? तुटण्याआधीच का नाही त्याचं लक्ष द्यायचं? तुटल्यानंतर जोडायला इनफॅक्ट जास्त वेळ लागतो. सो माझ्याकडे जनरेलचे लोक येतात 7 वर्ष झाले, 20 वर्ष झाले आणि मग येत आहेत. आणि मग ते मॅजिक हवं असतं, ते एका दिवसात नाही होत. नक्की एका सेशन नंतर डिफरन्स दिसायला लागतो त्यांना, बट इट विल टेक सम टाइम. आणि आपण ज्या सोसायटीमध्ये आहे, या सोसायटीमध्ये जनरली मेंटल हेल्थ आणि इमोशनल वेलबिंग वगैरेचं इतकं जास्ती अजून नाही, अवेअरनेस नाहीये. त्याला फॅड म्हणूनच लोक घेतात. ठीक आहे, आत्ताची मुलं, हल्लीची मुलं काही हे फॅड घेऊन बसले. आमच्या वेळेस नव्हतं बाबा. एक मारायचे, एक लावायचे आमच्या खानाखाली आणि आम्ही ठीक होऊन जायचो. हे मी ऐकलंय माझ्या क्लायंट्स कडूनच. पण तुम्ही तेव्हा जाणवलंच नाही तुम्हाला की तो तुमचा पॅटर्न कुठला तरी झालाय. आता अवेअरनेस यायला लागलाय आणि थँक्स टू सोशल मीडिया की एवढं अवेअरनेस आपल्याला आलेलं आहे. तर आताची जी जनरेशन आहे, दिस जनरेशन ऑफ पेरेंट्स, कदाचित दे विल बिकम मोर मच बेटर वेन इट कम्स टू सेल्फ हिलिंग आणि सेल्फ अवेअरनेस, सो दॅट पुढे तीच गोष्ट वाढणार नाही. तर आणि सोसायटीमधली ही एक गोष्ट तर आपल्याला खरंच ही खूप मोठी धोकादायक आहे. म्हणजे त्या सोसायटीला ब्लेम करायचं असं नाहीये, पण असतात काही काही गोष्टी ज्या मॅक्झिमम लोक फॉलो करतात. तर ज्या मायनॉरिटी लोक असतात की ज्यांना ही गोष्ट, या गोष्टीची जाणीव आहे, अवेअरनेस आहे, ते दबून जातात. पण मला ना या तुमच्या पॉडकास्टच्या थ्रू सगळ्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही सेल्फ हिलिंगला अजिबात लाईटली घेऊ नका. कारण सेल्फ हिलिंग इतकं महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या, जेव्हा तुम्ही म्हणता की अरे काही कायापालट हवी आहे मला माझ्या आयुष्यात, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, काही बेटर करायचं आहे, किंवा तुम्हाला असं जरी वाटत असेल आता काय करायचंय, झालं जे झालं ते आहे, झालंच आहे, आता नशीबच समजायचं, असंच बसायचं, असं नाहीये. हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि तुम्ही कुठल्याही एजमध्ये असू द्या, तुम्ही तिथूनच तुमच्या आयुष्याला अजून चांगलं करू शकता, घडवू शकता. यू कॅन हॅव दोज ब्युटिफुल गुड डेज. त्याच्यासाठी फक्त करायचं काय आहे की हे जे दडपण आहे, स्ट्रगल केलंय आई बाबांनी, आता मी त्याचं काय करू, किंवा तो गिल्ट आहे, किंवा तुमचा पास्ट कोणी काही बोललंय, काही टोचली आहे गोष्ट, ज्या अनओपन तुमच्या फाईल्स, म्हणजे अनहील्ड फाईल्स आहे, ओपन फाईल्स आहे, त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि यांना दूर करून द्या. जेव्हा तुम्ही कचरा साफ करता, म्हणजे आपण बॉडी हायजीन मेंटेन करतो, रोज आंघोळ करतो, ओरल हायजीन मेंटेन करतो, रोज आपण दात घासतो, आपले ब्रश करतो, तर मग इमोशनल हायजीनचं काय? इमोशनल हायजीन जर राहिलं तर आज तुम्हाला एनर्जी पण राहणार आणि तुम्हाला काही करायची इच्छा पण होणार. सकाळी अरे ती सकाळ झाली, ब्रश घ्या, असा प्रकार होणार नाही. इमोशनल हायजीन तुम्ही मेंटेन ठेवा, सकाळी पण तुम्ही एनर्जेटिकली उठाल आणि कामाला लागाल. सो दॅट इज हाऊ ब्युटिफुल अँड हाऊ इम्पॉर्टंट इट इज. आणि यात एक अजून महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे काय होतं की एखादा जो पास्ट असतो आपला, आता पास्ट म्हणजे अनफिनिश्ड चॅप्टर असं पाहिलं तर आपल्या आयुष्यातला कुठला तरी अनफिनिश्ड चॅप्टर. आता हा अनफिनिश्ड का असतो चॅप्टर? कारण त्याला क्लोजर मिळालं नसतं. एखादी घटना घडली, त्यावर असं असं झालं, असं असं झालं, क्लोज. ती घटना तुम्हाला कदाचित पुढे एवढी आठवणार पण नाही. पण एखादी घटना घडली, मला असं म्हणण्यात आलं, पण मला एक्सप्रेस करायची संधीच मिळाली नाही, मला बोलूच दिल्या गेलं नाही, किंवा माझ्या भावना माझ्याच जवळ राहिल्या, किंवा माझ्यासोबत हे वाईट झालं, मला जज केलं, त्यावर मला क्लॅरिफिकेशन देऊ दिलं नाही. म्हणजे काहीतरी अडकलेलं आहे, मी तो कम्प्लीट करू शकले नाही. तो चॅप्टर, जो चॅप्टर मी कम्प्लीट करू शकले नाही, दॅट इज अनफिनिश्ड चॅप्टर ऑफ युअर लाईफ. आणि तो अनफिनिश्ड चॅप्टर तुम्हाला सतत त्रास देणार. इट्स लाईक अन ओपन फाईल. म्हणजे आपल्या डेस्कटॉपवर जेव्हा एखादी फाईल ओपन असते,
ती मिनिमाइज होते. हो. बरोबर, म्हणजे इझिली ऍक्सेसिबल असते. तुम्हाला या फोल्डरमध्ये जा, त्या फोल्डरमध्ये जा, मध्ये फाईल असं करायची गरज नाही. हो. ती इझिली ऍक्सेसिबल असते. म्हणजे आयुष्यात एखादी घटना घडली, त्याच्याशी रिलेटेड एखादा ट्रिगर येतो, म्हणजे त्या व्यक्तीचा फोन पाहिला तर ती घटना आठवली जरी नाही तर अचानक मन घाबरतं. त्याविषयी जरी मी विचार केला तर अचानक मन हो. तुमचं घाबरणार. तर हे का होतं? कारण ती ती अनक्लोज्ड फाईल असते, म्हणजे ओपन फाईल जी तुम्ही मिनिमाइज करून ठेवली आहे. डे टू डे मध्ये तुम्हाला अगदी तुमचं लाईफ छान वाटेल, बट दॅट मिनिमाइज फाईल इज स्टील देअर ऑन युअर डेस्कटॉप. म्हणजे ट्रिगर आलं की फाईल लगेच पॉपअप, पुन्हा ट्रिगर आलं की पॉपअप. आता ही फाईल तुम्हाला क्लोज करायची, ही फाईल क्लोज करायची, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि हवं तर खरं तर डिलीटच करून टाकायची ती फाईल. दॅट्स द ब्युटी ऑफ लिव्हिंग ब्युटिफुल लाईफ अँड हॅव्हिंग अ फुलफिलिंग फ्युचर. बरोबर. पण मग आता जसं तुम्ही सर्दीचं सांगितलं की सर्दी असते, म्हणजे ते सिम्पटम्स असतात की आपल्याला सर्दी झाली, डोकं दुखतंय, घरचे सांगतात की जाऊ नये डॉक्टरकडे. तर मग आता जे पास्टमध्ये अडकलेले लोक असतात त्यांचे पण काही असे साईन्स असतात का, ज्या म्हणजे आपल्याला दिसतात की आपल्याला समजतं की हां, ही व्यक्ती अजून पास्टमध्येच अडकली नाही, ह्याच्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे असं? हो, अगदीच त्यांचे सिम्पटम्स असतात. हां. आणि ते गंमत म्हणजे त्या लोकांना स्वतःलाच माहिती नसतं की हे सिम्पटम्स माझ्यामध्ये आहेत, किंवा हे पण माहिती नसतं की मी पास्टमध्ये अडकलेलो आहे. ओके. सो इतके ते डे टू डे लाईफमध्ये बिझी होतात. हां. आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं वर्क जास्त, म्हणजे लॉजिकल माइंड, हां. नेहमी लॉजिक, हो. प्लस मायनस डिव्हिजन हे सगळंच पाहणे. हो. सो ऑल दी फॅक्च्युअल अँड ऑल दी फॅक्ट्स अँड एव्हरीथिंग ते सगळं चेक करतात. तर ते इतके जास्त त्यात बिझी होऊन गेले असतात की त्यांना बाकीच्या गोष्टींकडे पाहायला वेळच नसतो, जे आपण सेल्फ अवेअरनेस बोलतो. हो. आता ही जी आता आपल्याला कसं कळतं की हे लोक आहेत जी पास्टमध्ये अडकलेली आहेत. तर त्या लोकांना आपण जेव्हा भेटतो आणि वारंवार जेव्हा आपली भेट होते, ओळख होते, किंवा त्यांच्या घरच्यांना जरी विचारलं, हा हे लोक ना, ही अमुक अमुक व्यक्ती वारंवार त्याच गोष्टीबद्दल बोलतात की माझं असं असं झालं होतं, मग हिने असं केलं, मग त्यांनी तसं केलं, मग माझ्यासोबत असं झालं, मला जस्टिसच मिळालं नाही. तर ही सीडी कशी आपली अडकून जाते, त्याप्रमाणे त्यांची पण ती जी सुई आहे तिथेच अडकून जाते. म्हणजे येऊन जाऊन ती गोष्ट बरोबर बाहेर निघते. सो दॅट इज वन ऑफ द रिझन्स. मग दुसरं गिल्ट, क्रॉनिक गिल्ट. नुसताच गिल्ट नाही, क्रॉनिक गिल्ट. म्हणजे वर्षानुवर्षांपासून एक गिल्ट जो त्यांनी पकडून ठेवला आहे आपल्या मनात. सो दॅट गिल्ट, तो तर खूप भयानक आहेच ती गोष्ट. तर ती गिल्ट असते, म्हणजे डेफिनेटली पास्टमध्ये अडकलेला व्यक्ती आहे. त्यानंतरच तुम्ही करंटमध्ये म्हणजे प्रेझेंटमध्ये गरजेपेक्षा जास्त रिॲक्ट करता. म्हणजे छोटीशी गोष्ट झाली असते पण रिॲक्शन तुमची खूप मोठी असते. तर ती रिॲक्शन कशाची असते, का असते, त्याच वेळची नसते. ती तुम्हाला पण शांततेने बसाल ना, शांततेत बसल्यानंतर तुम्हाला कळलं इथं छोटीशी गोष्ट होती, काही नाही. पण त्यावेळेस तुम्ही एवढं मोठं रिॲक्शन दिलेलं असतं आणि सगळे हरून गेलेले असतात त्या रिॲक्शनने. सो म्हणजे नक्कीच ही व्यक्ती पास्टमध्ये. आता इथे सांगण्याची म्हणजे एक उदाहरण द्यायचं असेल तर, माझी एक US ची क्लायंट, तर त्यांचं सेशन मी घेत होती. तर त्यांनी मला सांगितलं की माझी मुलगी मी इतकं प्रेम करते, सिंगल पेरेंट, मी इतकं प्रेम करते हिच्यावर आणि मी हिला इतकं छान म्हणजे मैत्रिणीसारखं ठेवायचा प्रयत्न करते, तरी माझ्याजवळ येत नाही, माझ्याशी जास्त बोलत नाही. मला असं वाटतं की तिने फ्रीली बोलावं. शी डझंट कम टू मी, शी डझंट टॉक टू मी, व्हाय इट इज सो. तर मग बोलता बोलता कळलं की त्यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वी हिने होमवर्क नाही केलं, त्यांना जे असाइनमेंट्स वगैरे मिळतात ते तिने नाही केलं. म्हटलं मग व्हॉट वॉज युअर रिॲक्शन? म्हणून खूप जास्त जोड्यात ओरडली तिच्यावर. म्हटलं हे असं पहिल्यांदाच झालं. मग त्यांनी नंतर विचार केला, नाही आय थिंक दिस हॅपन्स ऑफन. म्हटलं ओके, देअर यू आर. मग त्यांना विचारलं की तुम्ही जेव्हा 12-13 वर्षांची त्यांची मुलगी, त्यांना म्हटलं तुम्ही जेव्हा 12-13 वर्षांचे होते, टेक सम टाइम, थिंक अँड लेट मी नो की असं काही घडलं होतं का जे तुम्हाला अजिबात आवडलं नाही, कोणी रागवलं होतं, काही झालं. म्हणजे म्हणजे सतत माझे वडील मला सगळ्यांसमोर युअर युजलेस, यू कॅनॉट डू एक्स वाय झेड वगैरे हे सगळं बोलायचं आणि आय वुड फील अशेम्ड. तर आता करंटमध्ये मग ते तिला सांगलं की जी करंटमध्ये तिची रिॲक्शन आहे ती तिच्या सबकॉन्शियसमध्ये जो पास्ट बसलेला आहे, जे रिग्रेट बसलं आहे, त्याची रिॲक्शन होती. म्हणजे ती तिच्या ओल्ड व्हर्जन, त्या छोट्याशा स्वतःला ती प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करत होती अग्रेसिव्हली. ते सगळं जे आहे ते अशा प्रकारे तिच्या मुलीमध्ये यायचं बाहेर.
असं आहे. आणि माझ्याकडे बरेच जे येतात मुलांना घेऊन, एडल्ट्स येतात त्यांचा पॅटर्न वेगळा असतो. पण जे मुलांना घेऊन येतात मी त्यांना हे आवर्जून सांगते की पहिले तर तुम्ही हे चेक करा, मी तर तुमच्या मुलांना ट्रीट करेल, हील करेल, पण तुम्ही हे बघा तुमच्या एंडला काय सुरू आहे, तुमच्या घरी काय सुरू आहे. तर त्यात काही पेरेंट्स जे आहेत दे आर अलर्ट अँड दे एक्सेप्ट की हा घरी असं असं सुरू आहे, म्हणजे ठीक आहे मला वे आउट मिळतो की मोड ऑफ ट्रीटमेंट कळते मला की मला त्या मुलांना कसं समोर घेऊन जायचंय, सोबत पेरेंट्सना पण काय सांगायचंय. पण बरेचदा पालकांना हेच माहिती नसतं की माझ्या घरी प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम आहे म्हणून हे त्यांना माहीतच नसतं. तर त्यांना विचारलं की सगळं काही ठीक आहे, घरी एकदम शांती असते, एव्हरीथिंग इज फाईन. त्यांना मला विचारावं लागतं घरी शांती असते, हा असते, बरं मग ही शांती ओरडून कधी काही सांगत असते का? कारण काय होतं ना, समजा 2 घरांमध्ये अगदी काम शांती आहे तर शांती इज नॉट इक्वल टू कामनेस. एखाद्या घरी गेल्यावर ती शांती तुम्हाला एकदम काम रिलॅक्सिंग वाटेल, पण एखाद्या घरी गेल्यानंतर ती शांती तुम्हाला अशी बोचरी वाटेल. असं वाटेल की ती जी शांतता आहे ती तुम्हाला ओरडून काहीतरी सांगते. म्हणजे त्यात न बोलल्या गेलेले दुःख असतात की जाऊ दे, बोललं तर उगाच घरचं वातावरण वाईट होणार, दाबून ठेवा. त्यानंतर अनहील्ड भावनिक वुंड्स, भावनिक जखमा ज्या ओपनच राहिल्या, जाऊ दे, मूक घेऊन घे. कारण माझ्या आई वडिलांनी शिकवलं ना ते आधीपासून आलेलं की समजदारी आहे की शांत बसणार, बरोबर. हे आलं याच्यात तुमच्या शांततेत. आणि याच प्रकारे तुमचा मैं उसे बोलूंगी नाही, छोडूंगी नाही वगैरे वगैरे, म्हणजे तुम्ही जो माफ न केलेला तुमचा भूतकाळ तो पण दाबलेला असतो. मग जेव्हा तुम्ही हे सगळं दाबता, कुठे दाबू आपण, आपल्या मनात दाबू, पण याच गोष्टी आपण अनकॉन्शियसली ट्रान्समिट करतो एव्हरीवेअर इनसाइड युअर हाऊस. आणि मग मुलं आर व्हेरी वल्नरेबल, ते सर्वात लवकर ह्या गोष्टी पकडतात. हो, आणि मग तुम्ही वेळ देणार नाही जर मुलांना, तुम्ही त्यांच्यासाठी इमोशनली अवेलेबल नसणार. आय अंडरस्टँड, आई वडील दोघेही वर्किंग असतात, पूर्ण वेळ देऊ शकत नाही, पण जेवढा वेळ तुम्ही देता, आर यू स्पेंडिंग क्वालिटी टाइम विथ देम, आर यू बीइंग इमोशनली अवेलेबल टू देम. तुम्ही असं केलं तर तुमच्या मुलांना तुम्ही सहज हील करू शकता. पण काही गोष्टींमध्ये असतो मुलांमध्येच आपल्याला काही चेंजेस करावे लागतात, दॅट इज अ डिफरंट थिंग. पण बऱ्याच ठिकाणी हा पॅटर्न पाहण्यात येतो. तर दॅट इज हाऊ इट वर्क्स. तर मग आता जनरेशन वाईज एक आहे, म्हणजे आता जेनझीज आहे किंवा मग जेनझीच्या आधीची मिलेनियल जनरेशन आहे. तर प्रत्येक जनरेशन वाईज आहे ना, असं असतं की म्हणजे आमच्या वेळी असं नव्हतं, आता ही सायकोलॉजी एक असते. तर मग त्याबद्दल मग तुम्हाला काही सांगायचं आहे? हो, आता प्रत्येक जनरेशन मध्ये असं असतंच की अरे आमच्या वेळेला असं नव्हतं, तुमच्या वेळेला असं असं होत आहे. ठीक आहे, तर याच्या मागे 2-3 कारणं असतात. एक म्हणजे खरंच काळजी असते की त्यांना वाटतं की जी त्यांची कंडिशनिंग होती दॅट इज सेफ थिंग, तर तुम्ही त्याच्या बाहेर काहीतरी करताय तर म्हणजे हे अनसेफ, बरं असं करू नको, आमच्या वेळेस तर असं नव्हतं, तुम्ही असं कसं काय करताय. तर एक काळजी. आणि दुसरं असतं कारण ते त्या जनरेशन, प्रत्येक ती पिढी त्याच एन्व्हायरमेंटमध्ये मुरलेली असते, त्याच्यामुळे अगेन दॅट बिकम्स आयडेंटिटी ना त्यांची. म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही एवढे, आणि ते बरोबर आहे, त्यांना म्हणू दे की आपण म्हणू दे किंवा आपली जनरेशन, की आम्ही एवढे वर्ष आयुष्यातले या गोष्टीमध्ये काढले, दॅट हॅज बिकम आर आयडेंटिटी. आम्ही मुलांना वळण सुद्धा याच बेसिसवर लावलं, आता गायब, असं कसं होणार आहे, बरोबर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्यांना एक चेंजची भीती पण असते की कसं काय बदलायचं, आणि इट इज व्हेरी नॉर्मल. म्हणजे विचार करा, जेव्हा बँकमध्ये नुसतं बही खाते वगैरे त्या टाईपची कल्चर चालायचं, कम्प्युटर्स नव्हते. कम्प्युटर्स जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनाही असंच झालं असेल की अरे काय ट्रेनिंग करायची, का बरं मला हे सगळं करायचं आहे, मी का असंच नाही करू शकत कंटिन्यू. पण आता मात्र ते त्यांना न्यू नॉर्मल झालं त्यांच्यासाठी, त्यांना ते आवडायला लागलं, बरोबर. आता या जनरेशन वॉरमध्ये पण असंच होतं. खरं तर प्रत्येक जनरेशन जी आहे ती त्या परिस्थितीप्रमाणे घडलेली असते. म्हणजे जर आपण विचार केला तर आपली जी पूर्वीची जनरेशन होती त्यांच्यासाठी सॅक्रिफाईस करणं म्हणजे व्हॅल्यू, बरोबर. म्हणजे तुम्ही खूप व्हॅल्युएबल आहात, किती मोठं सॅक्रिफाईस केलं. आता तुमची व्हॅल्यू कशाने होणार, तुमची व्हॅल्यू होणार की इफ यू आर एबल टू मेक चॉईस, युअर व्हॅल्यू युअर एबल टू, म्हणतात ना. आणि जेनझी मध्ये असं खूप आहे की जे आपल्या मनाचे, वाय डोंट यू मेक युअर ओन चॉईस, वाय डोंट यू बी द वन यू आर, अशा टाईपचं. आता तसंच मागच्या पिढीमध्ये, आपल्या पूर्वीच्या पिढीमध्ये त्यांना
खूप जबाबदाऱ्या घेणं किंवा काही जरी झालं मुकाट्याने सहन करणं, चूप बसणं वॉज मॅच्युरिटी. आज मॅच्युरिटी काय आहे? तुम्ही जर तुमचे थॉट्स मांडू शकलात लोकांसमोर, तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या काय फिलिंग्स आहेत, जर तुम्ही ठामपणे मांडू शकले समोर, दॅट इज युअर मॅच्युरिटी, दॅट इज युअर स्ट्रेंथ. तर ही जी डेफिनेशन आहे स्ट्रेंथ, मॅच्युरिटी, व्हॅल्यूची, ही पिढी ना पिढी चेंज होते. कदाचित आपल्या नंतरच्या पिढीमधली अजून जेन्झीची काही वेगळी डेफिनेशन असणार आहे, असेलच. सो वी हॅव टू इन्व्हाइट, लाईक वी हॅव टू ॲक्च्युली स्टार्ट एक्सेप्टिंग दिस. आता हे जे दोन वेगवेगळी जनरेशन्स असतात, तर ही जनरेशन वाईट आणि ही जनरेशन बरोबर अशातला प्रकारच नाही आहे. दोन्ही जनरेशन आपापल्या काळाचे प्रॉडक्ट्स आहेत. तर एखाद्या ती जी जनरेशन होती त्या कंडिशन प्रमाणे ती व्यवस्थित होती. आत्ताची जनरेशन या कंडिशन प्रमाणे व्यवस्थित आहे. पण आता हा जनरेशनवर नेमका आढळून कुठे येतो प्रीती का? आपली पिढी जशी फॉर एक्झाम्पल पूर्वीची जनरेशन पण असते, नंतरची जनरेशन पण असते आणि मध्ये आपण. तर माझ्याकडे जे क्लायंट्स होतात, दे आर इन बिटवीन दिस जनरेशन वॉर. ओके. ते म्हणतील की अरे असं का वागवता मुलांना, तसं का नाही वागवत मुलांना. आपण म्हणतो अरे नाही, यांना असं नाही, असंच वागवायला हवं. आपण विचार करतो मला कसं काय झालं होतं, मी काय करणार आहे. तर क्लायंट्स हे जनरेशन वॉर घेऊन येतात. तर काय होतं की आता अवेअरनेस सुरू झालाय. सो वी आर व्हेरी ब्लेस्ड टू बी हिअर टू सर्वाईव्ह और टू लिव्ह इन दिस अवेअरनेसवाला एन्व्हायरमेंट जो आत्ताचा आहे या जनरेशनचा आपला. तर तुम्ही आधीचं ओळखून घ्या, त्यांचे कोणते पॅटर्न्स त्या काळाप्रमाणेच चांगले होते जे आता नाही घेऊ शकत, आणि जे आता घेऊ शकतो, घ्यायला पाहिजे ते घ्या. नेक्स्ट पुन्हा तुम्ही तेच पुढे पास ऑन करा मुलांना, जे तुमच्यातून जे जे चांगलं आहे. जसं आपल्या घरी खूप सारं सामान असतं, पण आपण जेव्हा विचार करतो की माझ्या मुलांना पुढे द्यायचं आहे, तर आपण तो जुना टीव्ही, तो जुना फ्रिज, ती जुनी स्कूटर, कार असं नाही विचार करत. काहीतरी खूप प्रेशियस असतं जे समोर द्यायचं आहे. तर हे जनरेशन वॉर टाळण्यासाठी एका पिढीने जे खूप प्रेशियस आणि कधी कामी येणार आहे त्याच गोष्टी पुढे पुढे देत चला. आणि तेव्हा सुद्धा एकदा चेक करायला हवं की खरंच ते आपण व्यवस्थित गोष्टी देतोय की नाही. कारण ही फार महत्वाची गोष्ट आहे. जर फॉर एक्झाम्पल जुन्या पिढीमध्ये आता दिव्या दिव्या दीपककार, शुभम करोती किंवा अजून काही चॅन्टिंग वगैरे झालं, तर तुम्हाला जर आता असं वाटत असेल अरे माझं वय नाही, त्याने काही होत नाही, तुम्ही कसं ते जनरेशनला पुढे फॉरवर्ड कराल. त्या गोष्टी महत्वाच्या आहेतच आणि दिस इज सायंटिफिकली प्रूव्हन. बरोबर. आणि म्हणून आजकाल तुम्ही बघा, एक अरुरा की काय नाव आहे कोणी, ही कोरियन इन्फ्लुएन्सर, त्यांनी सुद्धा शंकरावर शिव तांडव गायलेलं आहे, त्याच्यावर डान्स वगैरे केलाय. आता या गोष्टी आपल्या फ्लोट होत जातात थँक्स टू सोशल मीडिया अगेन, कारण आपलं कल्चर सुद्धा लोकांना आवडायला लागलं आहे. मग आपणच सोडून दिलं तर कसं चालेल. तर या काही गोष्टी आपल्यासोबत ठेवाव्या. पण जुना पॅटर्न जर असेल की नाही रे आयुष्यभर असंच जगायला हवं, खूप हातपाय मारले तर एवढासा पैसा मिळतो, खूप पैसा साठवून ठेवा, तर त्याला थोडे ट्विक करूनच घ्याव्या. कारण ते त्यांच्या परिस्थितीप्रमाणे बरोबर होतं. मोठं कुटुंब राहायचं, जबाबदारी खूप होती, त्यांना पैसा साठवावाच लागायचा. याचा अर्थ असा नाही की आपण पैसा साठवणार नाही, पण साठवायचा आणि लाईफ पण एन्जॉय करायचं. तर हे माझं मत आहे. आणि असं करून आपण ते रिटायरमेंटची वाट नाही बघू की रिटायरमेंट झाल्यानंतर मग मी कुठेतरी एक चक्कर मारून येईल. दॅट इज नॉट गुड. सोबत त्या गोष्टी राहायला पाहिजे. तुमच्या मुलांना पण हाच धडा मिळायला हवा की हा लाईफमध्ये आपल्याला काम पण करायचंय, हे पण करायचंय, असं पण करायचंय. मग बॅलन्स लाईफसाठी खूप धावपळ नाही करत आपण. सो इट्स लाईक इट कम्स व्हेरी इझिली टू यू. आणि आता जे प्रेक्षक आपला पॉडकास्ट बघतात, जो एपिसोड बघतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काही संदेश द्या? हो, मला सगळ्या प्रेक्षकांना हे म्हणावंसं वाटतं की जेव्हा आपण पास्ट बद्दल बोलतो ना, विचार जरी केला पास्टचा, तर डोक्यात खूप सारे प्रश्न येतात की मी असं का केलं, असं माझ्यासोबत का झालं, असं नसतं झालं तर किती छान झालं असतं, हे असंच का झालं, मी असं नसतं वागलं तर, किंवा मी असं बोलायला हवं होतं तेव्हा, मी असं का नाही केलं. पुन्हा हा झाला एक तर ब्लेम पॅटर्न, नाहीतर गिल्ट पॅटर्न. आता एक गोष्ट इथे आपल्याला लक्षात घ्यायची आहे की तुम्ही त्यावेळेस जे निर्णय घेतले ते तुमच्या ओल्ड यूने घेतले, ओल्ड व्हर्जनने घेतले. तुम्ही त्यावेळेस कसे होता, तुमची क्षमता काय होती, तुम्ही
तो जो निर्णय घेतला तो त्यावेळेसच्या जाणीवेने, तुम्ही त्यावेळेसच्या तुमच्या लॉजिकने, त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार घेतला, बरोबर. तर हे तुमचं ओल्ड पॅटर्न झालं. त्याच्यामुळे त्याचा रिग्रेट आता पकडून अर्थच नाही. जर तुम्ही त्याचा गिल्ट आणि रिग्रेट पकडत असाल तर मी सांगते हा गिल्ट म्हणजे हा क्रोनिक गिल्ट होतो. सो दिस गिल्ट इज लाईक तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणजे स्वतःला पनिश करताय. आणि त्याचा रिग्रेट पण पकडून असाल तर रिग्रेटचा अर्थ तुम्ही त्या आठवणींवर मीठ चोळताय राहून राहून. म्हणजे नुकसान दुसऱ्या कोणाचंच नाही, स्वतःचंच होत आहे. तर इन्स्टेड ऑफ दॅट एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की तो माझा ओल्ड व्हर्जन होता. आता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम माझे विचार बदलले, माझ्यात स्ट्रेंथ आली आहे किंवा वाईज विजडम आलेला आहे. तर आता मी जो निर्णय घेणार तो वेगळा असणार आहे. आणि हे कधी तुम्हाला कळेल, सेल्फ अवेअरनेस कधी होणार किंवा कधी तुम्ही अशा प्रकारचे प्रोडक्टिव्ह विचार, ग्रोथचे विचार करू लागणार, जेव्हा तुम्ही स्वतःला माफ करता. स्वतःला माफ करता म्हणजे, आणि का करायचं स्वतःला माफ? कारण पहिली गोष्ट तर जो तुमचा पास्ट घडलेला आहे, तुम्ही एकदा जर फ्लॅशबॅक मध्ये जाऊन बघाल की माझ्यासोबत असं असं घडलेलं आहे, हा जो पास्ट घडलाय हा पास्ट कशामुळे घडला? हा तुम्हाला मोडण्यासाठी घडला होता का? नाही, हा तुम्हाला घडवण्यासाठी बनलेला. तुम्ही शिकलात त्यातून, जे तुम्ही गमावलं तुम्ही त्यातून काहीतरी शिकलात, तुम्ही त्यातून वाढलात. म्हणजे पास्टला तुम्ही असं एक दृष्टिकोन तुमचा पास्टला बघण्याचा चेंज करू शकता. कारण भूतकाळ बदलू शकत नाही, पण आपण आपली दृष्टी बदलू शकतो. एक पर्स्पेक्टिव्ह ज्याने पास्टला आपण बघतोय, तर चेंज दॅट पर्स्पेक्टिव्ह आणि विचार करा की हा पास्ट तुम्हाला घडवून गेलेला आहे. तुम्ही आज जे आहात, तुम्ही वर्तमानात जे आहात, आज जे जगताय, जो विचार करताय, तो तुमच्या पास्टमुळे घडतो. मग तुम्ही पास्टला असं दोष देत किंवा स्वतःला दोष देत का बसायचं, दुसऱ्याला पण दोष देत का बसायचं? तो तसा वागला म्हणून आज तुम्ही शहाणे झालात वर्तमानात. आजचं वर्तमान तुमच्यासाठी चांगलं त्यामुळे झालेलं. आणि जर कोणाचं असं नसेल झालं तर पर्स्पेक्टिव्ह बदला, चष्मा तुमचा बदला, दुसऱ्या चष्म्याने बघा, एका पॉझिटिव्ह अँगलने बघा, तर तुम्हाला नक्की कळेल की जो पण पास झालेला आहे तो चांगल्याच गोष्टीसाठी झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट इथे आवर्जून सगळ्यांना सांगायची आहे मला, ती म्हणजे की नेहमी लक्षात ठेवा, मुलांना, आपल्या मुलांना आपण फक्त डोळे, केस किंवा सवय हेच देत नसतो. आपण मुलांना यांच्यासोबत इमोशनल जे पॅटर्न्स आहे आपले ते सुद्धा ट्रान्समिट करतो. कारण काय होतं की अमिगडाला आपला जो आहे तो इमोशनल प्रोसेस करतो, इमोशन्सला प्रोसेस करतो. अमिगडाला नेहमी ओव्हर ॲक्टिव्ह जर आपला राहिला तर ती ओव्हर ॲक्टिव्ह का राहतो? कारण तोच तो माइंडमध्ये लूप एक चालत असेल जो आपल्याला डेंजर किंवा स्ट्रेस देतोय, तर तो लूप गोज ऑन. मग अमिगडाला नेहमी ॲक्टिव्हच राहतो. आणि ॲक्टिव्ह राहिल्यामुळे तो एक इमोशनल पॅटर्न, एक इमोशनल आपण म्हणू कंडिशनिंग त्याची होते. आणि ती इमोशनल कंडिशनिंग सुद्धा आपण मुलांना देतो. तर आपण आपल्या मुलांना अजून बऱ्याचशा गोष्टी देतो ज्या ऑटोमॅटिकली ट्रान्समिट होतात आहे आपल्याकडून त्यांच्यापर्यंत, ज्या आपल्याला कळत सुद्धा नाही. आता जेव्हा मी अमिगडालाची गोष्ट सांगितली आहे तुम्हाला, तर अजून एक गोष्ट सांगते. जेव्हा बाळ जन्माला येतं, आई त्याच्या बाजूला झोपलेली असते, आईला बाळ हल्लं की लगेच जाग येतो. अचानक कुठे थोडं इकडून तिकडे बाळ झालं की लगेच जाग येतो. तो काय येतो? कारण अमिगडाला आईचा नेहमी ऍक्टिव्ह असतो. म्हणजे बाळ जन्मल्यानंतर बरीच वर्ष आईचा अमिगडाला ऍक्टिव्ह असतो. तर तो अमिगडाला नेहमी हेच सांगत असतो की प्रॉब्लेम तर नाही झाला, स्ट्रेस तर नाही. तो एक लूप चालत असतो. जोपर्यंत तो लूप चालणार तोपर्यंत अमिगडाला ऍक्टिव्ह राहणार. जोपर्यंत अमिगडाला ऍक्टिव्ह राहणार तुम्हाला ही धाकधूक लागलीच नाही. सो दॅट इज द थिंग. पण ती त्या काळासाठी, त्या वेळेसाठी ठीक आहे. पण कधीतरी विचार करावा आपण की ठीक, आता सगळं ओके आहे. आय शुड डिटॅच मायसेल्फ फ्रॉम दिस थिंग. पास्ट पासून सुद्धा तुम्ही डिटॅच होणं शिका. डिटॅच म्हणजे कसं की पास्ट घडला तेव्हा काहीतरी इमोशन्स तुमचे होते त्याच्यासोबत. आता तेच इमोशन्स तुम्ही जेवढे कॅरी फॉरवर्ड कराल तेवढा तुम्हाला त्रास होणार. जखम झाली आहे, जसं आपण लहानपणी पडलो सायकल चालवताना, लागला आपल्याला, जखम झाली. आज विचार केला तर ती जखम कुठे झाली होती हे आठवेल, पण किती त्रास झाला तो कॅन वी फील इट? नाही. बस खूप झाला होता एवढा आपल्याला माहिती आहे, तो त्रास फील नाही करणार. ठीक आहे का? कारण आपण ते जे इमोशन्स आहेत ते डिटॅच लगेच केले, हील होऊन गेलं, आपण ठीक झालं. पण हे पास्ट सोबत आपण करत नाही. आपण पास्ट सोबत काय करतो? त्यांनी मला असं म्हटलं, तिने मला तसं म्हटलं, मला इतकं वाईट वाटलं, माझी इन्सल्ट झाली,
ते सगळं पकडून आपण पुढे नेतो. हो. द मोमेंट यू स्टार्ट डिटॅचिंग युअर इमोशन्स फ्रॉम दॅट पास्ट फक्त एक चॅप्टर होता कोणता तरी म्हणून तुम्हाला कळेल, ते इमोशन्स डिझॉल्व्ह होऊन जातील. हो. आणि ज्या क्षणी तुम्ही हे करू शकलात, टेक हेल्प ऑफ एनीवन, सेल्फ हेल्प बुक्स घ्या किंवा यूट्यूब चॅनल, माझं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे, त्यात बऱ्याच गोष्टी सायंटिफिकली सांगितलेल्या आहेत. किंवा तुम्ही यू कम टू मी ऑर गो टू एनी कोच ऑर थेरपिस्ट, ते तुम्हाला खूप सुंदररित्या यातून बाहेर काढतील आणि दे हेल्प यू स्टार्ट लिव्हिंग युअर बेटर फ्युचर आणि दे विल क्रिएट बेटर व्हर्जन ऑफ यू. तर म्हणून पास्ट ही धोकादायक गोष्ट आहे. गेट रिड ऑफ इट ॲज सून ॲज पॉसिबल. आणि जर तुम्ही हील्ड पेरेंट्स आहात, ही खूप महत्त्वाची गोष्ट सांगते, जर तुम्ही हील्ड पेरेंट्स आहात तर पुढे तुमच्या मुलांपर्यंत चुकीच्या गोष्टी जाणारच नाही. हील युअर सेल्फ फर्स्ट. ज्या गोष्टी तुमच्या हील्ड नाही आहेत, आरामात नकळत तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत पाठवणार आहे. मग तुमची मुलं पुन्हा त्याच पर्सनॅलिटीमध्ये, त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम तुम्हाला कळेल. खूप बिहेवियर वेगळं आहे किंवा खूप अग्रेसिव्ह आहे किंवा नुसतं सेन्सिटिव्ह झाले, ओव्हर सेन्सिटिव्ह, ओव्हर थिंकिंग, या सगळ्या गोष्टी दिसते. म्हणून ही युअर सेल्फ फर्स्ट. आणि एक महत्त्वाची गोष्ट वेन इट कम्स टू किड्स, ती ही आहे की एक जी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, वेन इट कम्स टू किड्स, दॅट इज रिपेअर कॉन्व्हर्सेशन. रिपेअर कॉन्व्हर्सेशन फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला कळतं ना की माझ्याकडून ही चूक झाली, उगाच मी एवढा बोललो, उगाच माझ्याकडून असं झालं, उगाच मी हात उगारला, कळतं ना आपल्याला. ते तुम्ही जेव्हा अवेअर होत राहता तुम्हाला कळतं की अरे हा पॅटर्न बोलत होता माझा, पॅटर्न वागला, मी नाही वागलो. व्हॉट एव्हर इट इज, पॅटर्न वागू देत की तुमचा स्ट्रेस वागू देत. एकदा असं झालं ना, गो अँड टॉक टू युअर किड. तर सांगा यार माझ्याकडून असं झालं, सॉरी असं काही असं नाही आहे. त्यांनी काय म्हणा, हे रिपेअर कॉन्व्हर्सेशन सिमेंटिंगचं काम करेल तुमच्या दोघांमध्ये, तुमच्या आणि तुमच्या मुलांमध्ये. आणि ते बॉन्ड एकदम असं स्ट्रॉंग होणार. दॅट इज व्हेरी एसेन्शियल. आणि हेच पॅटर्न मुलं शिकते. त्यांच्याही कडून चूक झाली किंवा काहीतरी वाटेल, नाही सॉरी माझ्याकडून असं नव्हतं व्हायला पाहिजे. आणि ज्या क्षणी तुम्ही असं करता, यू बिकम सेल्फ अवेअर. ती तुमची हॅबिट होऊन जाते. अँड दॅट इज व्हॉट ऑल ऑफ अस वॉन्ट. सो म्हणून अँड ऑन दॅट नोट मला तुम्हाला 2 बुक्स माझ्याकडून द्यायचे होते. So this one is Transform with Grace आणि this is a self help book. आणि या बुकचं वैशिष्ट्य म्हणजे या बुकमध्ये तुम्हाला कुठल्याही पेजवर उडी मारता येते. तुमच्या 5ला उड्या मारू देऊ नका, पण तुम्ही या बुकमध्ये इकडून तिकडे नक्कीच यू कॅन हॉप, यू कॅन जम्प डिपेंडिंग ऑन व्हॉट आर द प्रॉब्लेम्स यू आर गोइंग थ्रू. तर आयडेंटिफाय तुम्ही सध्या कुठल्या प्रॉब्लेम मध्ये आहात, त्या पेज नंबरवर जा. तुम्हाला तिकडे क्लायंट स्टोरी पासून तुम्हाला यू विल गेट मेनी टिप्स, टेक्निक्स अँड ट्रिक्स की यातून मी बाहेर कसा निघू. फॉलो करा आणि यू विल बी आउट ऑफ दॅट प्रॉब्लेम. तर यात श्री विष्णू मनोहर यांचं सुद्धा इंटरव्ह्यू आहे. ही हॅड लाईक दिस बुक अ लॉट. आणि तुम्ही काही मंत्रास पण दिले, सेल्फ इग्निशन, सेल्फ कॉन्फिडन्स. येस, दॅट इज व्हेरी ब्युटिफुल थिंग. तुम्ही प्रॅक्टिस केलीत ना तर तुम्ही तुमच्या अडचणीतून सहज मोकळे व्हाल. आणि दिस इज अनदर बुक. म्हणजे माझे बरेच पुस्तके आहेत, पण हे 2 अगदी क्लोज टू माय हार्ट आहे. तर दिस इज आब्राकाडाब्रा, आय क्रिएट व्हॉट आय स्पीक. आणि दिस इज ऑल्सो अ सेल्फ हेल्प बुक, पण ती पूर्णपणे नॉन फिक्शन आहे. दिस इज ब्लेंड ऑफ फिक्शन अँड नॉन फिक्शन बुक. म्हणजे सुरुवातीला एक ब्युटिफुल स्टोरी आहे तानी आणि ऋषीची. तर हे एक खूप सुंदर जोडप आहे, अतिशय सुंदर कपल. मग त्यांच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स होतात, तर यात मी हॅव ट्राईड टू रोप इन मॅक्झिमम प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये येतात. तर त्यांना रोपिंग करायचा प्रयत्न केला आहे. आणि ते कसे काय कोणते टेक्निक्स वापरून त्यातून बाहेर येतात. आणि मग त्याच टेक्निक्स यू कॅन यूज इट ओव्हर हिअर. इथे तुम्हाला देर इज अ स्पेस वेअर यू कॅन जॉट डाऊन अ फ्यू थिंग्स. त्याच्यामुळे पहिले ही वाचायची आहे स्टोरी, मग तुम्हाला पिक्चर क्लिअर होतं आणि नंतर तुम्हाला वर्कशीट सॉल्व्ह करायचे, म्हणजे भरायचे आहे. तर याला आदरणीय श्री नितीन गडकरी यांनी अप्रिसिएशन लेटर याचं पाठवलं होतं मला. अँड दिस मेक्स दिस बुक मोर स्पेशल नाव. आणि नक्कीच अमेझॉनवर पण अवेलेबल आहे. आणि आय एम व्हेरी शुअर यू आर गोइंग टू लव्ह दिस बुक्स. हो, आणि या मग याची लिंक आम्ही आता डिस्क्रिप्शन मध्ये देऊ आणि मग सगळे वाचू शकतात. आणि तुमच्या अजून पण काही बुक्स आहेत तर त्याच्या पण डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिंक्स देऊ. चालेल, नक्कीच नक्कीच.
आणि तेच निर्जा मॅडम म्हणजे तुम्ही आम्हाला एवढा तुमचा अमूल्य वेळ दिला आणि पास्टमधून कसं बाहेर निघायचं आणि त्याच्याशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. आणि Thank you. तुमच्या पुढच्या पूर्ण संपूर्ण वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. असंच खूप ग्रो करू देत तुमचे चॅनल. थँक्यू.